नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता राज्यभरामध्ये आजपासून 10 मोठे लाभ आता मोफत मिळणार आहेत। यामध्ये पेन्शनधारकांना मोठे लाभ असणार आहेत, शेतकऱ्यांसाठी मोठे लाभ असणार आहेत, ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी देखील मोठमोठे लाभ यामध्ये असणार आहेत। ज्यांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्यांना देखील खूप मोठा लाभ आजपासून मिळणार आहे। आजपासून भारत सरकारने आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी 10 नवीन मोफत लाभ आता सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत। या सुविधांचा लाभ भारतातील 52 कोटी लोकांना मिळणार आहे। यामध्ये सर्वात जास्त लाभ महाराष्ट्र या राज्यासाठी आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र या राज्यामध्ये राहत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठा लाभ जो आहे तर तो शेतकरी वर्गासाठी आलेला आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा लाभ असणार आहे। त्यानंतर पेन्शनधारकांसाठी मोठा लाभ असणार आहे। त्यानंतर तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुमचे जर खाते असेल तर तुमच्यासाठी देखील खूप मोठा लाभ यामध्ये असणार आहे। असे टोटल 4 प्रकारच्या नागरिकांसाठी आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा लाभ आला आहे। तर बघा मित्रांनो, कोणाकोणाला कोणकोणते लाभ यामध्ये असणार आहेत बघा। 2025 या नवीन वर्षामध्ये आजपासून हे मोठे लाभ आता सुरू होत आहेत। याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे पुढील 5 मिनिटे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वच्या सर्व शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या सर्वांसाठी आता 10 मोठे लाभ आता सुरू केले आहेत। तर आजपासून हे लाभ आता तुम्हाला मिळणार आहेत। कोणकोणते लाभ कोणाकोणाला काय काय मिळणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेली आहे। तर बघा, ओळीने तुम्हाला सर्वांना सांगतो की आता कोणकोणते लाभ तुम्हाला मिळणार आहेत। बघा, आता यामध्ये शेतकरी वर्गासाठी कोणकोणता लाभ आता सरकारच्या माध्यमातून आला आहे। बघा, यामध्ये शेतकरी मित्रांना पहिला जो लाभ आहे तर तो कोणता मिळणार आहे ते सांगतो। त्यानंतर लगेचच तुम्ही जर पेन्शन सरकारी घेत असाल तर सरकारी पेन्शनधारकांना कोणता लाभ सरकारच्या माध्यमातून आला आहे ते सांगतो। आणि त्यानंतर लगेचच तुमचं जर वय वर्ष 60 वर्षाच्या वरील असेल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणता लाभ आलाय ते सांगतो। बघा ओळीने, आणि तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला कोणकोणता लाभ मिळणार आहे ते पण सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचं जर काय काम असेल तर ते बाजूला ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटे व्हिडिओ बघा। अत्यंत मोठे लाभ आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आले आहेत। बघा, आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे। ती म्हणजे आता तुम्हाला केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणत्याही गॅरंटी शिवाय 2.5 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं जे व्याज दर आहे तर ते फक्त वर्षाला 4% असणार आहे। पहिला शेतकऱ्यांसाठी फक्त 1.5 लाख रुपये तुम्हाला कर्ज विना गॅरंटी मिळत होते आणि त्याचे व्याज दर पण भरमसाठ लावले जात होते। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 2.5 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे कर्ज मिळणार आहे। आणि याचं व्याज दर जे आहे तर ते फक्त वार्षिक 4% असणार आहे। शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर याचा लाभ कसा घ्यायचा ते पण सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। यामध्ये अजून तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शनधारकांना, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते असणाऱ्यांना सर्वांना मोठमोठे लाभ आले आहेत। सर्वांनी अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। अत्यंत महत्त्वाचे लाभ तुमच्यासाठी आले आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, शेतकऱ्यांसाठी तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेमध्ये तुम्हाला आता कर्ज हे मिळणार आहे। बघा, आता त्यासाठी महत्त्वाच्या बँका सरकारकडून सांगण्यात आल्या आहेत। त्यातील पहिली जी बँक आहे ती म्हणजे सरकारी बँक ऑफ, बघा यामध्ये बँक सांगितलंय स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक या सरकारी बँकेत। तसेच जर तुम्ही खाजगी बँकेत हे जर कर्ज तुमचं अकाउंट असेल, कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या 3 बँका दिल्या आहेत।
ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेतून तुम्हाला वार्षिक 4% इतक्या कमी व्याजदराने 2.5 लाख रुपयेपर्यंत शेतकरी मित्रांना आता सरकारच्या माध्यमातून हे कर्ज आता दिले जाणार आहे। यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा हे सर्व घेऊन जाऊन तुमच्या बँकेत जे सांगितले आता तर त्या बँकेशी संपर्क साधून एवढ्या स्वस्त दरामध्ये 2.5 लाख रुपयेपर्यंत तुम्ही आता कर्ज घेऊ शकता। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक मोठा लाभ म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जो PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांचा हप्ता मिळतो तर तो आता इथून पुढे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे दोन्ही हप्त्याचे मिळून 4,000 रुपये एकदम तुमच्या बँकेत सोडण्याचा निर्णय सुद्धा झाला आहे। शेतकरी वर्गासाठी सर्वात मोठी आनंदाचे 2 लाभ यामध्ये सांगितले आहे, ते म्हणजे तुम्हाला 2.5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक कर्ज भेटणार आहे आणि फक्त 4% एवढ्या कमी व्याजदरामध्ये आता हे तुम्हाला कर्ज मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी वर्गासाठी दुसरा लाभ तो म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना इथून पुढे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे। बघा आता यामध्ये पेन्शनधारक जे असतील तर पेन्शनधारकांना कोणता लाभ असणार आहे बघा, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणता लाभ मिळणार आहे ते पण सांगतो। तसेच तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर खाते असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अत्यंत मोठमोठे लाभ आता सुरू झाले आहेत। आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सांगितलं, त्यानंतर बघा आता पेन्शनधारकांसाठी सांगतो। पेन्शन जर तुम्ही सरकारी कोणत्याही बँकेत घेत असाल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा लाभ म्हणजे आता इथून पुढे तुम्ही आपल्या आलेले जे काय पेन्शन असेल तर तुमचे पैसे ATMच्या माध्यमातून इथून पुढे काढू शकणार आहात। तुम्ही सरकारी बँकेतून कोणतीही पेन्शन घेता तर त्या सरकारी बँकेमध्ये आता तुम्हाला यामध्ये बघा सर्वात मोठा लाभ सांगितलाय, तो म्हणजे तुम्हाला रांगेत उभा राहायची आता इथून पुढे काहीच गरज बसणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी वेगळे काउंटर्स आता खोलण्यात येणार आहेत। यामध्ये तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्ही गेल्या तुम्हाला लगेचच तुमची पेन्शन काढता येणार आहे किंवा तुमची पेन्शन आली का नाही ते चेक करता लगेच येणार आहे। आता त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला गर्दी दिसणार नाही, कारण पेन्शनधारकांसाठी हे वेगळं काउंटर्स आता खोलण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला तासनतास जो रांगेत उभारण्याचा त्रास होता तर तो त्रास आता उभारण्याचा बंद होणार आहे। तर ही होती पेन्शनधारकांसाठी एक लाभ म्हणजेच आनंदाची बातमी। त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच लाभ आहे तर राज्यातील आणि केंद्रातील सरकारी पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन लागू करण्याची घोषणा लवकरच होणार आहे। त्यामुळे तुमची जी पेन्शन आहे तर ती आता जास्त वाढण्याची शक्यता आहे। तर पेन्शनधारकांसाठी ह्या होत्या 2 आनंदाचे लाभ आहेत। तर यामध्ये बघा आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगतो। त्यानंतर लगेच तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर तुम्हाला सांगतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा आता तुमचं जर वय वर्ष 60च्या वरील असेल तर 60 वर्षाच्या वरील सर्वच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे 2 लाभ आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आले आहेत। तर बघा तुमचं जर वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुमच्यासाठी 2 लाभ कोणकोणते आलेत बघा। यामधील पहिला आणि महत्त्वाचा लाभ म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता वृद्धाश्रम सुरू करण्याचे आदेश आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यामुळे वृद्ध नागरिकांना शासनातर्फे मोफत जेवण, राहण्याची सोय, दवाखान्याची सुविधा आता मोफत दिली जाणार आहे। तुमचं जर वय वर्ष 60च्या वरती असेल आणि तुम्हाला जर तुमचा मुलगा सांभाळत नसेल किंवा तुम्हाला जर खर्चासाठी किंवा दवाखान्यासाठी पैसे नसतील तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वृद्धाश्रम आता काढण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी खूप मोठा लाभ आता असणार आहे। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया हीच आहे। तर याच्या माध्यमातून आता SBI ग्राहकांना घर बसल्या अनेक कामे आता इथून पुढे करता येणार आहे। बँकेत जाण्याची अजिबात गरज लागणार नाही।
तासनतास तुम्हाला बँकेमध्ये रांग लावून उभारण्याची आता गरज लागणार नाही। तर तुमच्या पैशांचे जे काय असेल ते हस्तांतरण असेल, ATM कार्ड पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणताही अर्ज करायचा असेल, कोणतीही चौकशी करायची असेल, तसेच तुमच्या बँकेमध्ये इतर कोणत्याही सुविधा जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला बँकेत जाऊन त्याची चौकशी आता इथून पुढे करावी लागणार नाही। पहिला कसं होत होतं, एकतर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खूप गर्दी होत होती, तर बँकेच्या ग्राहकांना त्या गर्दीमध्ये तासनतास उभा राहावे लागत होते। तर तो त्रास आता तुम्हाला बंद झालेला आहे। यासाठी तुमच्या बँकेने आता एक हेल्पलाईन क्रमांक दिला आहे। या क्रमांकावरती तुम्ही फोन लावून तुमच्या बँकेचे म्हणजेच अकाउंट नंबर, IFSC कोड सांगून तुमच्या बँकेची ओळख पटवून तुमच्या ग्राहकांची, तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही डिटेल्स देणार आहेत। तर त्यासाठी बँकेने ऑफिशियल एक नंबर दिला आहे, तर तो नंबर म्हणजे 02 33 23 73 218। परत एकदा सांगतो बघा, 02 33 23 73 218 बघा हा नंबर आहे। याच्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या बँकेसंबंधी सर्व काही डिटेल्स माहिती घर बसल्या घेऊ शकता। तर हे होते महत्त्वाचे लाभ। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।